नमस्कार सर्वांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा परिचर, ड्रेसर किंवा पशुधन सहाय्यक व प्रदर्शन सहाय्यक या पदासाठी अर्ज वगैरे केला असेल, तर त्यांच्यासाठी आपण तांत्रिक सिरीज चालू केलेली आहे आणि तांत्रिक घटकावर तुम्हाला एकूण 80 गुणांसाठी प्रश्न वगैरे विचारले जाणार आहेत. त्यामुळं हा एक महत्त्वाचा भाग तुम्हाला ठरणार आहे. त्यामुळं सर्वांनी सर्व भाग काळजीपूर्वक वगैरे पाहून घ्या. तर आजचा हा भाग 7व्या क्रमांकाचा आहे. अगोदर डिटेल वाईज 6 भाग अपलोड केलेत, सर्व भाग पाहून घ्या आणि नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब वगैरे करून घ्या. आणि टेक्निकल सोबत नॉन टेक्निकल ओके, तांत्रिक तर टॉपिक वाईज आम्ही बॅचमध्ये वगैरे लॉन्च केलेले आहेत. स्टडी मटेरियलसुद्धा अपडेट झालेलं आहे ओके. शपथ नावाची बॅच वगैरे लॉन्च केलेली आहे आमच्या टीमनं. सो ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक खाली दिलेली आहे. आता त्याची इथं ॲडव्हर्टीज केली असती, बट व्हिडिओ फार लांब होईल किंवा तुमचाही वेळ जाईल. त्यामुळं ज्यांना कुणाला या शपथ बॅचची डेमो म्हणण्यापेक्षा ओरिजिनल स्टडी मटेरियल पाहायचं असेल, तर त्यांच्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओची लिंक देतोय. तर त्या ठिकाणी पाहून घ्या किंवा चॅनलवरती अपलोड आहे, त्या ठिकाणी बघू शकता. सो पाहूयात आजच्या या सेशनचा पहिला प्रश्न, की महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हशींची संख्या कुठल्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त म्हशींची संख्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिसून येते. आणि कोल्हापूर जो आहे तो दूध उत्पादनात आघाडीवर आहे ओके. सो लक्ष ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्हाला गायींची संख्या वगैरे विचारलं जाईल ओके, गायींची संख्या, तर गोमातेच्या बाबतीत सगळ्यात जास्त जी काही संख्या वगैरे आहे ती आहे अहमदनगर ओके, किंवा अहिल्यानगर वगैरे. जुनं नाव नवं नाव थोडंसं लक्ष ठेवा. त्यानंतर परत पुढं काय म्हटलं, की राष्ट्रीय पशु आहार व शरीरशास्त्र संशोधन संस्था कुठल्या ठिकाणी आहे? किंवा याला एक पद्धतीनं शॉर्टमध्ये सुद्धा येऊ शकतो की NIANP ओके, हे शॉर्टमध्ये, की हे नेमकं कुठं आहे? तर याचं उत्तर असेल बंगळूर ओके, जे की कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे. आणि हे सर्वांनी लक्षात ठेवा. महत्त्वाच्या संस्था आणि यांच्याशी निगडीत असलेले प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील ओके. परत बघायला गेलं की याच्यामध्ये या संस्थेची स्थापना वगैरे जर कधी वगैरे झाली, तर 1995 मध्ये या संस्थेची स्थापना झालेली आहे. बाकी बघायला गेलं तर हैदराबाद ओके, हैदराबाद किंवा हे असू द्या, इथं कुठलं संशोधन संस्था वगैरे आहे? तर जे राष्ट्रीय ओके, राष्ट्रीय मांस संशोधन केंद्र आहे ओके. हे थोडंसं काळजीपूर्वक लक्षात ठेवा, किंवा त्याला ॲज इट इज आपण एक शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवा, NRCM ओके त्याला म्हणतात. त्यासोबत भोपाळला काय आहे, की उच्च सुरक्षा पशुरोग संस्था. इथं पूर्ण न लिहिता शॉर्टमध्ये लिहितो. त्याला आपण म्हणतो उच्च सुरक्षा ओके पशुरोग संस्था. ही संस्था जी आहे ती भोपाळ या ठिकाणी स्थित आहे. हे सर्व तुमच्या विभागाशी निगडीत असलेले संशोधन केंद्र किंवा संस्था ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, जे की परीक्षेला कुठूनही कसाही प्रश्न ते विचारू शकतील ओके. सो इन डिटेलमध्ये अभ्यास करा. आणि अशाच पद्धतीचे इन डिटेल MCQज शपथ बॅचमध्ये टॉपिक वाईज तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत ओके. डेमो वगैरे पाहून घ्या. शॉर्ट व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. आणि ॲप वगैरे डाउनलोड केला तर तुम्हाला सर्व त्या ठिकाणी अपडेट वगैरे होत जाणार आहे पुढं परीक्षेपर्यंत वगैरे. त्यासोबत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कधी लागू झाला? तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा स्पेशली करून 1976 मध्ये हा कायदा या ठिकाणी लागू झालेला आहे. आणि या कायद्याचा मुख्य हेतू किंवा उद्देश वगैरे जो होता तो स्पेशली करून पशूंची कत्तल वगैरे रोखणे हे आहे ओके. आणि याच्यामध्ये सुधारणा वगैरे करण्यात आली. आणि जवळपास 2015 मध्ये ओके, जो गोवंश हत्याबंदी कायदा आहे ना, तोच याला किंवा तोच कायदा हा आहे, गोवंश हत्या बंदी नावाचा कायदा. तर लक्षपूर्वक काळजीपूर्वक लिहून घ्या. आणि परत बघायला गेलं तर चौथा प्रश्न काय म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून द्या.
जेवढे तुमचे जास्त लाईक्स असतील, जेवढे तुमचे शेअर्स असतील, तेवढे भाग तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ओके, हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत मी सांगत असतो. सो लवकरात लवकर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. अजून याच्यामध्ये बघा, चौथा प्रश्न काय म्हणतो की महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाची स्थापना वगैरे कधी करण्यात आली? तर 20 मे 1960ला जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये याच पशुसंवर्धन विभागाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. ओके, सो हे थोडंसं काळजीपूर्वक लिहा. आणि याच्या संदर्भात मुख्यालय जर विचारलं तर मुख्यालय आहे पुणे इथं. ओके, हां. परत पुढं म्हटलंय की भारतातलं पहिलं मत्स्य व्यवसाय विभागाची स्थापना. बघा, मत्स्य व्यवसाय, मत्स्य विद्यापीठ हे कुठं ना कुठं लागून येतं. तर ज्या वेळेला मत्स्य व्यवसाय म्हटलं जाईल तर मद्रास, आणि महाराष्ट्रामध्ये नागपूर वगैरे विद्यापीठ म्हटलं तर. ओके, आणि हे मद्रासचं जुनं नाव आहे, नवीन नाव चेन्नई आहे. ओके, तर हे थोडंसं काळजीपूर्वक लिहून घ्या. आणि जवळपास बघायला गेलं तर हा सुरू झाला 1907 मध्ये. ओके, 1907 मध्ये हा विभाग त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि मुंबई या ठिकाणी जो आहे तो एक पद्धतीनं मत्स्यालय, ओके, हे सुरू वगैरे झालं. कुठं आहे, बॉम्बे वगैरे म्हणा अथवा मुंबई जुनं. तर इथं जे आहे ते भारतातलं पहिलं, त्याला आपण म्हणू शकता सार्वजनिक मत्स्यालय. ओके, सार्वजनिक मत्स्यालय. या वेळेला ज्या वेळेला विचारलं जाईल तर ते त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रातली मुंबई, अथवा महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी एक तारापोरवाला नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी हे भारतातलं पहिलं सार्वजनिक मत्स्यालय वगैरे स्थापन करण्यात आलं 1951 मध्ये. तर या काही महत्त्वाच्या संस्था, त्यानंतर वेगवेगळी ठिकाणं जे की तुमच्या विभागाशी निगडीत आहेत हे करा. आज त्या संदर्भातच आहेत. परत कोणत्या चारा पिकाची लागवड रब्बी हंगामात केली जाते? तर रब्बी हंगामात जे चारा पीक लागवड केलं जातं तर त्याचं नाव आहे बरसीम. नावाचा जो काही चारा आहे तो त्या ठिकाणी लागवड वगैरे केली जाते. रब्बी हंगाम म्हणजेच काय, हिवाळी हंगाम. ओके, यातच कन्फ्यूज पडू नका, तुम्हाला तर नॉर्मल प्रश्न आहे ते. आणि बाकी बघायला गेलं तर एक द्विदल चारा पीक वगैरे आहे. आणि बाकी बघायला गेलं गजराज हे जे आहे ते हा एक पद्धतीचा गवत आहे, आणि जो की त्याला आपण म्हणू शकता की बहुवार्षिक आहे. म्हणजे हे वर्षभर चालणारं पीक वगैरे किंवा चारा वगैरे आहे. ओके, आणि बाकी बघायला गेलं स्टायलो नावाचं जे आहे ते स्पेशली करून पावसाळ्यात येणारं हे चारा वगैरे आहे, किंवा पावसाळी चारा वगैरे आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचे हे आहेत. त्यासोबत महाराष्ट्रात सर्वात कमी पशुधन कुठल्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई शहर आणि उपनगर. कारण का या ठिकाणी सगळे शहरीकरण वगैरे मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळं खूप कमी पशुधनाची संख्या वगैरे आढळते. ओके, आणि सर्वात जास्त जर म्हटलं ना तर वर आपण पाहिले सर्वात जास्त. ओके, सर्वात जास्त पशुधन म्हटलं तर अहिल्यानगर. ओके, हा. तर हे सर्वांनी काळजीपूर्वक लिहून घ्या. अगदी बेसिक क्वेश्चन तुम्ही चुकवता, त्यामुळे चुकू नका. परत राज्यात सर्वात अगोदर पशुवैद्यकीय दवाखाना कधी निर्माण वगैरे केलं गेलं? तर 1892ला हे या ठिकाणी निर्मिती वगैरे झालेली आहे, जे की मुंबई पशु वैद्यकीय महाविद्यालय, ज्याला आपण बॉम्बे वेटरनरी कॉलेज वगैरे शॉर्टमध्ये. ओके, हां, याची स्थापना जवळपास एक 1892, किंवा याला मंजुरी वगैरे मिळाली 1886ला. ओके, आणि 1892ला वगैरे सुरू वगैरे झालं असं म्हणू शकता. आणि परत बघायला गेलं तर जगातली सर्वात प्रसिद्ध चीज वगैरे कुठली? तर चेडार नावाची जी चीज आहे ना ती सर्वात प्रसिद्ध वगैरे आहे. आणि याची उत्पत्ती वगैरे इंग्लंडमध्ये एक चेडार नावाचं गाव होतं. हां, तर त्याच्यामध्ये याची उत्पत्ती वगैरे झाली. चीज जे आपण खातो ना, चीज लावून वगैरे, तर ते चीज आहे. बाकी चीज म्हटलं तर वेगवेगळे अर्थ वगैरे नका काढू. परत काय म्हटलं की कोणता दिवस जागतिक दूध दिन म्हणून साजरा वगैरे करतात? तर जागतिक दूध दिन म्हटलं तर 1 जून लक्षात ठेवा, जागतिक दूध दिन. ओके, आणि हा स्पेशली करून जे आपलं अन्न आणि कृषी संस्था आहेत ना, अन्न व कृषी संस्था यांच्या मार्फत हे साजरा वगैरे केला जातो. परत 26 नोव्हेंबर हेही थोडंसं लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर हा काय आहे?
की राष्ट्रीय, आपल्या भारताचा राष्ट्रीय दूध दिन आहे. ओके, आता हाच दिवस का, तर 26 नोव्हेंबर या दिवशी डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस आहे. ओके, आणि त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, त्यामुळं वर्गीस कुरियन. आता यांच्याबद्दल माहिती वगैरे करून द्या. हे जनक म्हणून ओळखले जातात किंवा जनक आहे ते कुठल्या क्रांतीचे आहे थोडं कळवा. परत आशिया खंडातील पहिली दुग्धशाळा वगैरे कुठली आहे, दुग्धशाळा आहे ते. सो सर्वांनी कमेंट वगैरे करून द्या, दुग्धशाळा कुठली आहे. हा वाला प्रश्न तुमच्यासाठी कमेंटसाठी सोडतोय, आणि हा वाला सुद्धा प्रश्न मला कमेंटमध्ये कळून द्या. जर काही डाऊट असेल अवश्य मला कळून द्या, आणि काही समस्या असेल, समजा बॅच वगैरे जॉईन केली असेल तर अवश्य मला कळून द्या. काही तुम्हाला आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल वगैरे हवं असेल तर. बाकी आशा करतो थोडं का असे ना तुमच्यासाठी परीक्षेला हे महत्त्वाचे पडतील, उपयोगी पडतील. बाकी पुढच्या भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, आणि धन्यवाद.